पोलिसांच्या ताब्यात हा जो इस्त्रीच्या कडक कपड्यांमध्ये दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर। तेलंगणातून मुसके आवळल्यानंतर प्रशांत कोरटकरला मागच्या दारानं कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। याच वेळी शिवप्रेमींच्या भावनांचा कडेलोट झालाय। शिवप्रेमींनी कोरटकरवर चिल्लर फेकल्याचंही दिसतंय। एवढंच नाही तर मस्तवाल कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप करत कोल्हापूरकरांनी पायताण दाखवलंय। त्याला पूर्णपणे आमची कोल्हापूरचा हिसका दाखवणार होतो, पण हे पोलीस प्रशासनानं सरकारच्या दबावाखाली केलेलं काम आहे। सगळ्यात पहिला या सरकारचा जाहीर निषेध, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचाही जाहीर निषेध। कोल्हापूरकरला आता यांनी सरकारचा तो जावई आहे काय, सरकारचा जावई असल्यासारखा त्याला पाठीमागच्या दारानं पोलीस प्रशासनाने नेले। हे सरकारचं षडयंत्र आहे। छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्यानंतर कोरटकर तब्बल 30 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। मात्र पोलिसांनी तेलंगणातून प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आलं। मात्र मस्तवाल कोरटकर पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला पाहूया। 25 फेब्रुवारी शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी। 26 फेब्रुवारी पोलीस बंदोबस्त असतानाही कोरटकर पसार। 28 फेब्रुवारी कोरटकर मध्य प्रदेशात गेल्याच्या दाव्यानंतर पोलिसांचा त्या दिशेनं तपास। 22 मार्च कोरटकर दुबईला पळाल्याची चर्चा, पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। 23 मार्च कोरटकरचा पीए परीक्षित तेलंगणात दिसल्यानं त्या दिशेनं तपास। 24 मार्च रेल्वे स्टेशन परिसरात सर्च ऑपरेशन करत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, त्यामुळे शिवप्रेमींच्या संतापाचा कडेलोट झालाय। लोकभावना एवढी तीव्र असताना चिल्लर कोरटकरला इस्त्रीचे कपडे कुणी पुरवले? शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरवर पोलीस मेहरबान काय? असे अनेक सवाल आता निर्माण झाले। त्यामुळे पोलीस तपासात कोरटकरला कोणी मदत केली, त्यांची नावं पुढे येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सागर आभाड आणि रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही कोल्हापूर।